एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना अर्जंट सूचना. आजपासून 5 नवे नियम लागू. आता या लोकांना बसमधून प्रवास करता येणार नाही. लक्षपूर्वक ऐका. संपूर्ण महाराष्ट्रात 5 कडक नियम आता लागू झालेले आहेत. आता हे जर नियम पाळले नाही तर तुम्हाला एसटीमधून प्रवास करता येणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं सर्व प्रवाशांसाठी 5 अटी जाहीर केल्या आहेत आणि 2 कागदपत्रे प्रत्येकाला आता खिशात ठेवावी लागतील. जर ही 2 कागदपत्रे कंडक्टरने मागितल्यावर दाखवली नाही तर तुम्हाला बसमध्ये बसता येणार नाही आणि जर तुम्ही चुकून जरी बसलात तर तुम्हाला अर्ध्या रस्त्यात खाली उतरवून दिलं जाईल. जरी तुम्ही पूर्ण पैसे दिले असले, कॅश काढून जरी दिली असली तरी कंडक्टर तुम्हाला चालू बसमधून खाली उतरवून देईल आणि जर हुज्जत घातली तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. ज्या महिला 50% किंवा हाफ तिकिटावर प्रवास करतात त्या महिलांची सवलत बंद करणारा पहिला नियम याच्यातला आहे. पहा, जर तुम्ही महिला असाल आणि जर तुम्ही हाफ तिकिटावर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे. तर दुसरा नियम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे जे हाफ तिकिटावर प्रवास करतात. तर तिसरा नियम हा 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी आहे ज्यांना मोफत प्रवास दिला जातो. आणि चौथा आणि 5वा नियम हा सगळ्या प्रवाशांसाठी आहे. पहा, नियम अतिशय कडक आहेत. हे नियम जर पाळले नाही तर नुसता दंड होईलच, पण कायदेशीर कारवाई देखील होणार आहे. आता तुम्ही कोणीही असाल, तुम्ही महिला पुरुष असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा लहान मुले जरी असाल तरीही तुम्हाला हे नियम लागू होणार आहेत. जर तुम्ही एसटीनं कुठे लग्नाला किंवा कामधंद्यासाठी पाहुण्यांकडे जाण्यासाठी प्रवास करत असाल किंवा रोजच नोकरीसाठी जात असाल तर हे 5 नियम कान देऊ नका. कारण 2 अशी कागदपत्रे सरकारनं तुमच्याकडे ठेवायला सांगितली आहेत. ती जर कागदपत्रे नसतील तर तुमचा एसटीतला प्रवास कायमचा बंद होऊ शकतो. एसटीत बसण्यासाठी आता 5 मोठ्या अटी बंधनकारक झाल्या आहेत. काही खास कागदपत्रे सोबत ठेवणं सक्तीचं आहे, नाहीतर पूर्ण पैसे भरूनही प्रवास करता येणार नाही. पहा, जे लोक हुज्जत घालतील, जे लोक नियम पाळणार नाहीत तर त्या लोकांना भर रस्त्यात उतरवून देण्याचा आदेश देखील देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे हे 5 नियम आजपासून अतिशय कडकपणे पाळले जाणार आहेत. जे प्रवासी सवलतीचा फायदा घेत होते, ज्यात म्हातारी माणसे आणि 50% सवलत घेणाऱ्या महिला आहेत, तसेच जे पूर्ण तिकीट काढतात किंवा पास वापरतात त्या सर्वांनाही नियम लागू आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना प्रवासाला साफ मनाई केली जाईल. कुणी शहाणपणा करून बसमध्ये बसलंच तर त्यांना अर्ध्या वाटेत उतरवलं जाईल. जास्त वाद घातल्यास त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात होईल. ही खूप महत्त्वाची सूचना एसटी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. आधी कसंही चालायचं, कोणीही कुठूनही चढायचं उतरायचं, पण आता शिस्त पाळावीच लागेल. आता महामंडळाच्या प्रत्येक गाडीला हे 5 नियम लागू आहेत. तुम्ही साध्या लालपरीत असाल, शिवशाहीत असाल, शिवाई, निमाराम किंवा कोणत्याही सरकारी बसमध्ये असाल तर नियमाच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल. अन्यथा पैसे खर्च करूनही अपमान सोसून खाली उतरावं लागेल. तुमचा ओरिजिनल पास सुद्धा रद्द होऊ शकतो. तुम्ही नियम मोडले तर ड्रायव्हर आणि कंडक्टर तुम्हाला खाली उतरवायला समर्थ आहेत. गडबड केल्यास पोलीस कारवाईचे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत. आता ज्या प्रवाशांवर बंदी घातली आहे ते 4 खास प्रकारचे लोक आहेत. यात काही विशिष्ट महिला, काही पुरुष आणि अशा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे ज्यांनी सवलतीचा चुकीचा फायदा घेतलाय. म्हाताड्या माणसांना सध्या 50% सवलत मिळते. महिलांना सुद्धा अर्ध्या किमतीत प्रवासाची सोय आहे. या सवलतीमुळे बसमधील गर्दी अतोनात वाढली आहे. बायकांची संख्या अचानक वाढली आहे आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. या गर्दीमुळे काही गंभीर प्रॉब्लेम तयार होत आहेत. म्हणूनच हे नवीन निर्बंध आले आहेत. आता 2 प्रमाणपत्रे जवळ ठेवणं गरजेचं आहे. जे लोक ही कागदपत्रे दाखवणार नाहीत त्यांना प्रवासाची संधी नाकारली जाईल. कागदपत्रे नसताना नियम मोडले तर त्यांना मध्येच कुठेतरी उतरवून दिलं जाईल. जर तुम्ही बसनं जाणार असाल तर हे 5 नियम जाणून घेणं तुमच्या फायद्याचे आहे. कारण आजवर तुम्हाला ही कागदपत्रे तयार ठेवायला सांगितली होती. प्रवासासाठी ही 2 कागदपत्रे तुमची ओळख पटवण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. ती नसतील तर प्रवासापासून वंचित राहावं लागेल. पास असणाऱ्यांचा पास रद्द होऊ शकतो. ज्यांनी ॲडव्हान्स बुकिंग किंवा ऑनलाईन तिकीट काढलंय त्यांचं तिकीटसुद्धा बाद होऊ शकतं. या 5 नियमांपैकी 4 नियम खूपच कडक आहेत, पण 5वा नियम तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 5व्या नियमामुळे पुरुषांना एक खास फायदा मिळणार आहे. तर ते नियम कोणते, कोणती 2 कागदपत्रे हवीत, कोणाला प्रवासापासून अडवलं जाईल आणि महिलांना का उतरवलं जाईल याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एसटी प्रशासनाने राज्यातील प्रवाशांसाठी 5 मोठे बदल केलेत, ज्यामुळे आता काही लोकांना बसमध्ये उभंही राहता येणार नाही. 2 कागदपत्रांच्या चेकिंगनंतरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. नियम मोडला तर गाडीतून बाहेर काढलं जाईल आणि पैसेही परत मिळणार नाहीत.
यातले पहिले 4 नियम कडक असले तरी 5वा नियम पुरुषांसाठी मोठी संधी आहे. पुरुषांच्या फायद्याचा हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका, पण त्याआधी हे 4 महत्त्वाचे नियम नीट समजून घ्या. पहिला नियम महिलांसाठी आहे, ज्यांना 50% सवलत मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदललाय. पूर्वी फक्त म्हाताऱ्या माणसांना अर्ध तिकीट असायचं, पण वर्षापासून महिलांनाही ही सूट मिळतेय. अनेक महिलांना यातले बारकावे ठाऊक नाहीत, ज्यामुळे त्यांना प्रवासातून बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा त्यांचा सवलतीचा हक्क नाकारला जाऊ शकतो. सरकारने महिलांच्या अर्ध्या तिकिटासाठी पहिला महत्त्वाचा नियम सांगितलाय. ही सवलत आधी संपूर्ण राज्यात चालू होती. कुठेही जा महिलांना 50% सूट मिळायची, पण आता यात थोडा बदल झालाय. ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल. तुम्ही राज्याच्या आत पुणे, मुंबई, सातारा अशा कोणत्याही 36 जिल्ह्यांत फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पण राज्याची बॉर्डर ओलांडली की तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशावेळी कंडक्टरशी वाद घातला तर पोलीस कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ, शहरी ट्रान्सपोर्टसाठी काही ठिकाणी सवलत बंद केली आहे. जर तुम्ही कल्याण ठाणे, ठाणे पनवेल किंवा पुणे पिंपरी चिंचवड अशा सिटी बसने जात असाल तर तुम्हाला 100% तिकीट दर द्यावा लागेल. ऑनलाईन बुकिंग केल्यास त्यावर कोणतीही एक्स्ट्रा सवलत किंवा रिफंड मिळणार नाही. आता या बदललेल्या नियमांमुळे महिलांनी कंडक्टरशी भांडू नये, नाहीतर कारवाई होऊन एसटी प्रवास कायमचे बंद होऊ शकतो. दुसरा नियम लहान लेकरांच्या अर्ध्या तिकिटाचा आहे, तर तिसरा नियम थेट वयस्कर लोकांसाठी आलाय. चौथा नियम अशा नमुन्यांसाठी आहे ज्यांना खिशात पैसे असूनही गाडीतून काढलं जाईल. पण 5वा नियम म्हणजे पुरुषांची नशिबाची लॉटरीच लागलीय. आता दुसरा नियम नीट ऐका. पोरांच्या तिकिटासाठी आधार कार्ड सोबत ठेवणं लय गरजेचं आहे. आधी कसं असायचं, कंडक्टर फक्त तोंडी विचारायचे पोराचं वय काय आणि तिकीट फाडायचे. पण आता 5 ते 12 वर्षांच्या पोरांनाच 50% सवलत मिळणार. कित्येकदा पोरगं 12च्या पुढं असलं तरी मायबाप खोटं सांगून तिकीट वाचवतात. आता ही लबाडी चालणार नाही. आधार कार्ड दाखवणं एकदम सक्तीचं केलंय. जर कंडक्टरला डाऊट आला तर तो हक्काने आधार कार्ड मागेलच. आधारवरची जन्मतारीख सगळं खरं सांगते, त्यामुळे वयाची फसवणूक आता शक्य नाही. आधार नसेल किंवा दाखवायला आढेविडी घेतले तर कंडक्टर तुम्हाला पुढच्याच स्टॉपवर खाली उतरवू शकतो आणि खोटी माहिती दिल्याबद्दल पोलिसात केस सुद्धा होऊ शकते. तिसरा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी आहे, ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत पूर्ण मोफत प्रवास मिळतो. तर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना अर्ध्या तिकिटाची सूट आहे. पण महामंडळाला एक धक्कादायक गोष्ट कळली आहे. काही लोक बनावट आधार कार्ड बनवून वय बदलत आहेत. समजा कुणाचा जन्म 1955चा असून तो 70 वर्षांचा आहे, तर तो 75चा दिसण्यासाठी 1950ची तारीख असलेलं डुप्लिकेट कार्ड वापरतोय. आता अशा चोरीवर सरकारची कडक नजर असणार आहे. कंडक्टरला एक कागद नीट तपासायचे वरून आदेश आलेत. खोट्या कार्डवर प्रवास करताना पकडले गेलात तर तुम्हाला गाडीतून डच्चू दिला जाईल आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल, ज्याने तुमचा प्रवास कायमचा बंद होईल. चौथा नियम तर एकदम डेंजर आहे, ज्यात खिशात नोटा असूनही बाहेर फेकलं जाईल. हा नियम सगळ्यांनाच लागू होतो. तुम्ही तिकीट काढला तरी शिस्त मोडली तर बसमध्ये जागा मिळणार नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू पिऊन प्रवासाला सक्त मनाई केली आहे. नशेत चूर असलेल्या कुणालाही बसमध्ये पाऊल ठेवू दिलं जाणार नाही. तसंच सिगारेट आणि तंबाखू खाण्यावर कडक बंदी आहे. बसमध्ये थुंकून घाण केली तर खिशातून मोठा दंड भरावा लागेल. चोरीच्या हेतूने किंवा बायांची छेड काढायला फिरणाऱ्या संशयास्पद लोकांवर पोलिसांची करडी नजर असेल. विनाकारण राडा करून शांतता घालवणाऱ्या किंवा भांडण करणाऱ्यांना डायरेक्ट पोलीस चौकीची हवा खावी लागेल. मग ती बाई असो वा पुरुष. नियम तोडला तर जेलमध्ये रवानगी होईल, हे आता स्पष्ट आहे. आता इतके कडक आणि भीतीदायक नियम ऐकल्यावर आपण वळूया 5व्या आणि पुरुषांसाठीच्या त्या आनंदाच्या बातमीकडे. आता पुरुष प्रवाशांना तिकिटात 10 ते 15% सवलत मिळणार आहे. जे पुरुष एसटीच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक करतील त्यांना मूळ भाड्यात 10 ते 15% सूट मिळेल. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यावरच पुरुषांना ही सवलत मिळेल. ही योजना आधीच सुरू झाली आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर जवळच्या बस डेपोत जाऊन चौकशी करा. आतापर्यंत तुम्ही एसटी महामंडळाचे हे 5 कडक नियम ऐकलेच आहेत. पण थांबा, व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण आता मी तुम्हाला काही अशा प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमचा प्रवास सुखाचा करतील आणि तुम्हाला ऐनवेळी होणाऱ्या मनस्तापापासून वाचवतील. प्रशासनाने हे नियम का आणले? कारण गेल्या काही दिवसांत एस टीमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. महिलांनी 50% सवलत आणि ज्येष्ठांचा मोफत प्रवास यामुळे गाड्या फुल धावत आहेत. अशाच काही लोक चुकीच्या कागदपत्रांचा आधार घेऊन सवलत लाटत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. म्हणूनच आता जर तुमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड नसेल तर कंडक्टर तुम्हाला सवलत देण्यास नाकारू शकतो. लक्षात ठेवा, आधार कार्डचा फोटो मोबाईलमध्ये असण्यापेक्षा ते ओरिजिनल स्वरूपात खिशात ठेवलेलं कधीही चांगलं.
कारण आम्ही काही ठिकाणी नेटवर्क नसतं तिथे वाद होण्याची शक्यता असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे प्रवास दरम्यान आपली शिस्त. अनेकदा आपण पाहतो की बसमध्ये थुंकणे किंवा कचरा करणे यामुळे आपल्याला अल्परीची अवस्था खराब होते. पण तुम्ही आता असे करताना आढळलात तर केवळ दंडच नाही तर तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी काळाच्या यादीत टाकलं जाऊ शकतं. महाराष्ट्राची जीवनवाहिनी वाचवणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे, नाही का? आणि हो, पुरुषांसाठी 5वा नियम सांगितला. ऑनलाईन बुकिंगवर 10 ते 15% सवलत. याचा फायदा नक्की घ्या. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रांगेत उभे राहणे, MSRTCच्या अधिकृत ॲपवर तिकीट बुक करा. तुमचे पैसे वाचतील आणि सीटही कन्फर्म मिळेल. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भागात एस-टी वेळेवर येते का? आणि तुम्हाला 5 नियमांपैकी कोणता नियम सर्वात आवडला? तुमच्या कमेंट्समध्ये तुम्हाला कळतं की जमिनीवर नेमकी परिस्थिती काय आहे. ज्यांची कमेंट सर्वात महत्त्वाची वाटेल त्यांना मी स्वतः हार्ट देणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, अशाच प्रकारच्या सरकारी योजना, एस-टीचे नवीन अपडेट्स आणि तुमच्या फायद्याच्या बातम्या आम्ही रोज घेऊन येत असतो. तर तुम्हाला माहिती उपयोगाची वाटली असेल तर आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन आल्यावर सेट करा. यामुळे काय होईल तर सरकारचा कोणताही नियम आला की याचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमची एक लाईक आम्हाला माहितीपूर्वक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही अपमान होणार नाही आणि कोणालाही बसमधून उतरवलं जाणार नाही. सावध राहा, नियम पाळा आणि एस-टीने सुरक्षित प्रवास करा. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.